हाय गायस, माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघू शकता, मला सर्दी झाली आहे आणि डोळ्यातून पाणी यायला लागलंय. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मला खूप सर्दी झाली गाईस. आणि मला एक गोष्ट ध्यानात आली गाईस, की म्हणजे आईने सांगितली मला फोन करून की तू अंडे खा, अंडे खाऊन पाणी पिऊ नको गाईस. आता मी अंडे मागवले, बघू शकताय माझे डोळे कट झाले सर्दीनं. नाकने पूर्ण एकदम नाक बीक एकदम वेगळे झाले, डोळे असे आग व्हायले. म्हणून काय केले, अंडे आणले बघा गाईस, बघू शकता. हे बघा गाईस, हे अंडे आणले, काय अंडे. मला आहे ना अंडे खायला सांगितले, अंडे खाऊन म्हणजे हे बघा अंडे आणले मी, अंडे शिजून खायचं. मग मला तर सांगितली की झोपताना खा म्हणून, पण तरी बी मला खूप त्रास आले गाईस, म्हणून मी आता आणले गाईस अंडे. हे बघा, सोलते जरा अंड्याला. बघा, फुटलं 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 फुटू द्यायचं, फोडूनच खायचं, थोडं नाकानं खाते. हे बघा, अंड्याची पोळी बी केलते पोरासाठी, अंडे खाल्ला नाही पोरग. सोन्याला मी अंडे 100 रुपये छान म्हणले, तर सोन्याने अंडे सगळं फोडून आलंय बघा, फोडलंय सगळे, फोडलंय, फक्त एवढेच राहिलेत अंडे. अंडे शिजून खाल्लं ना सर जाते म्हणते, बघू ट्राय करते. मला ना खूप सर्जरी गायस, किती औषध करू, किती काय करू, मला सुधरीन झालेलं आहे. अंडे खाल्लं, मम्मी म्हणली की शिजून अंडे खात जा, खाल्लं की कम होते म्हणते. तरी मी ट्राय करते. मला सांगितली होती की संध्याकाळी खायत जा, म्हणजे खाऊन झोपत जा म्हणली. मला सही नसेल तर मी काय करू सांगायच. गोळ्या खायला लागले, गोळ्या बी सही नका. ऑमलेट केले पोरांसाठी, ऑमलेट खाल्ला नाही पोरग, त्यांना आवडत नाही ऑमलेट. माझ्या 2 नंबर पोराला खूप आवडते ऑमलेट. काय सोलीस ना, एक हाताने मोबाईल आहे गाईस, एक हाताने चोर लागले, कारण की मोबाईल तर पकडणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगायला तर पाहिजे की. बघा, बघा पहिला फुटल्याला घेते, कारण की बघा 3 आहे ती आणि 2, पहिला 2 खाऊन बघते अंडे. तेच मला असं सर्दी झाल्या गाईस, म्हणजे सर्दीने डोकं खूप दुखा लागले. मम्मी म्हणली की अंडे खात जाऊन. गाईस अंडे खायला लागले, म्हणते की अंडे खाल्याने, शिजून अंडे खाल्यावर कम होते म्हणजे सर्दी. मला जास्त शिजूनच आवडते, ते ऑमलेट आवडत नाही. अंडे खाते, खूप सर्दी झाल्या, अंड्याचं खावं.
आम्ही सांगितले अंडे खाऊन पाणी पिऊ नको म्हणजे पण झोपताना खा म्हणजे मला लय खूप त्रास वाढायला मग मी आताच खायला बघू आता काय होतं काय नाही.